जीवशास्त्राचा विषय शाळेत चाललेला असतो आणि काही मुले तिथे बसलेली असतात. शिक्षक त्यांना शिकवतात की सुरवंटापासून फुलपाखरू बनण्याची जी प्रोसेस आहे ती 2 तासात पूर्ण होईल. शिक्षकांना अचानक बोलवणं आल्यामुळे शिक्षक वर्गातून निघून जातात आणि ती लहान मुलं त्या सुरवंटाकडे बघत असतात कोशामधल्या, आणि त्याची धडपड खूप त्यांना दिसत असते. त्याची धडपड त्यांना पाहत नाही, म्हणून ते मुलं काय करतात की ते कोश फोडतात आणि सुरवंटाला बाहेर येण्याची मदत करतात. थोड्या वेळाने शिक्षक तिथे येतात आणि सुरवंटाचं जे पिलू असतं ते मेलेलं असतं. तेव्हा शिक्षक त्यांना विचारतात की तुम्ही काय केलं आहे? तर ती मुलं सांगतात, विद्यार्थी सर्व सांगतात की आम्ही त्याला मदत केली सुरवंटाला कोशातून बाहेर निघण्याची. मग कोशातून बाहेर निघताना त्यांनी काही प्रयत्न न करता तुम्ही त्याला बाहेर काढलं, त्यामुळे ते सुरवंट आहे ज्याचं फुलपाखरू होणं असतं ते मरून जातं. कारण असं की त्याला त्या धडपडीमध्ये, त्या कोशातून बाहेर पडण्यामध्ये जो संघर्ष लागतो त्याच्यामुळे त्याचे पंख बळकट होतात आणि तो जीवन जगू शकतो. परंतु तुम्ही त्याचा संघर्ष बंद केला, त्याच्यामुळे तो मरण पावला. मित्रांनो, आयुष्यात तसंच आहे की तुम्ही यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला धडपड, प्रयत्न करावा लागेल. डायरेक्ट मिळालं यश टिकत नसतं आणि संघर्ष आणि प्रयत्न करून तुम्ही जेव्हा चिकाटीने आणि जिद्दीने पुढे जाता तेव्हा ते संघर्ष करून मिळालेलं जे यश आहे ते टिकतं. थँक्यू व्हेरी मच.